आज आमच्या रानात कांद्याची ती लागवड करायची होती, म्हणूनच काल ट्रॅक्टरने सारं ते सोडून घेतलेलं. तर राम राम भाऊनो, स्वागत आहे तुमचं टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. अगोदरच्या ब्लॉगला तुम्ही भरपूर सपोर्ट केला, मग तसंच आजच्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. पप्पाने सांगितलं होतं गाडी घे आणि कांद्याच बी आणायला जा. लगेच गाडी घेतली आणि निघालो. पप्पाने सांगितलं होतं जाताना तराजू घेऊन जा. घरातलं तराजू त्याने घेतला आणि लगेच निघालो. आत्याच्या तिथं बी आणायला गेलो की तिथं छोटं 2 भाचं पण होतं. तिथनं कांद्याचं बी घेतलं आणि मळ्यात आलो. बी थोडंसंच आणलेलं, कारण कांदा लावायचं रान पण थोडंसंच राहिलेलं. अगोदर लावलेलं कांद्याच्या प्लॉट मधलं कांदा ते उगवायला लागलेलं, म्हणून त्याला पाणी ते द्यायचं होतं. तिथलं काम झालं की मी निघालो घराच्या दिशेने, कारण सकाळी ती लवकर आल्यामुळे आंघोळ वगैरे केली नव्हती ना. आंघोळ झाली की मम्मीने लगेच नाश्ता तयार केला. नाश्त्याला तर रात्री केलेली बिर्याणीच उरलेली, तेच परतली आणि त्यामध्येच रस्ता ते गरम केलेला वाटला. नाश्ता केला की डायरेक्ट मोटर चालू करायला गेलो, कारण मला भरपूर माळेसनी पाणी द्यायचं होतं. आज का नाही काम त्यांनी थोडंच होतं, पण भरपूर ठिकाणी फिरायचं होतं. पहिलं तर ह्या मेगा स्वीटच्या रानात आलो, कारण ते ह्या उन्हामुळे खूप सुकलेलं. जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो तेव्हा कसे शेतकरी सुकलेलं असते, तसंच हे पण सुकलेलं. मेगा स्वीटच्या रानात अडचण त्यांनी तर खूप होते, पण काय करायचं, अडचणीला तर सामोरं जावं लागतं, कारण आपण सगळेजण शेतकऱ्याची पोरं आहे. तिथनं थोड्या वेळानं लाईट त्यांनी गेली आणि तिथं शेजारच्या मळ्यात पण आजी भिजवत होत्या. तिथं जाऊन थोड्याशा गप्पा मारत बसलो आणि त्यांना हात दाखवून म्हटलं, आजी माझं चॅनल मॉनिटाईज कधी व्हायचं. आजी म्हटल्या, आम्हाला तसलं काय समजत नाही, तुम्ही पाठीमागच्या पण ब्लॉग मध्ये बघितलेलं. आपला नॅरेटो सोबतच असतो, आपल्या नॅरेटो साठी तर 1 लाईक बनतो, मग पटकन लाईक करून टाका. मेगा स्वीट भिजवायचं झालं की कांद्याच्या ती रानात आलो. तिथनं चुंबर ती खोल पाणी ते आलं की सगळं कांदा वगैरे भिजवून घेतलं, कारण आपल्याला अगोदर केलेलं लागणीच्या रानात पण भिजवायला जायचं होतं. नंतर त्याला ह्या उसाच्या मळ्यात आलो आणि इथं पप्पाने पाणी पण स्टार्ट करून दिलेलं. इथलं सगळं काम आटपून मग इकडे पण जायचं होतं. अगोदर लावलेली लागण तेवढे झालेले, पण लागण अजून पूर्णपणे उगवली नव्हती. काही सरांमध्ये अजून तुटाळ झालेलं रानासाठी पप्पा रोपती आणायला गेलेलो. त्याचा ब्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोडेन. निम्म्या उसाला पाटानं ती पाणी देत होतो, तर निम्म्याला असं ड्रिप न सोडलेलं. तुम्हाला काय वाटतंय, पाटानं दिलेलं पाणी चांगलं का ड्रिप न दिलेलं, कमेंट मध्ये नक्की सांगा. 2-4 सऱ्या भिजवून झाले की लाईट पण गेली. उसाच्या रानातच एक जांभळीचं पण झाड आहे, तिथंच बसून मी जांभळाचा पण आनंद घेतला. जांभळीचं झाड खूप उंच होतं, म्हणून खाली पडलेले जांभळ खात होतो, कारण वारं ते पण खूप सुटलेलं आणि लाईट त्यांनी पण येणार, म्हणून जांभळीच्या झाडाखाली झोपलो. काम त्याने तर भरपूर असतंय, पण गावाकडेच बरं वाटतंय. तोपर्यंत लाईट पण आली. ऑटो स्टार्टर असल्यामुळे पाणी ते पण लगेच आलं. माझ्या या VV70 लाईटचा आज कुठेतरी उपयोग झाला असं वाटायला लागलं. सगळं भिजवून ते झालं, मग लगेचच मकाच्या रानात पण आलो. आज ही सगळी मका तर काय भिजवून होत नसते, कारण आता वाजलेल्या 11:15 तर 3 फेज लाईट बंद केली जाते. आज काम की नाही थोडंसंच होतं, फिरलो मात्र भरपूर ठिकाणी. आणि हो, बघता बघता आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद, आणि केलं नसलं तरी पण धन्यवाद, कारण तुम्ही व्हिडिओ बघताय तेच माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. लाईट गेली की अगोदरच्या जुन्या खोडव्याकडे आलो. इथं बापूने सगळे उसाची पाष्टी ती गोळा करून ठेवलेली, त्यातलाच एक ढीग उचलला आणि निघालो घराकडे. एखाद्या वाचलेल्या उसाच्या पाष्टीचं काय करायचं ते पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की कळवे. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. मला मागाशीच दीदीचा ती फोन आलेला, कारण तिने तिच्या घरी जेवाय बोलवलेलं. जेवायला काय होतं माहित नाही, पण बापू आणि मी लगेचच आवरून तयार झालो. तिथनं नंतर त्याला निघालो घराकडे. जाताना म्हटलं आरोबाचीसाठी काहीतरी खायला घेऊन गेलं पाहिजे. जास्त पैसे ती सोबत नसतात ना, त्यामुळे एवढंच खायला ते घेऊन गेलतो. ते गेल्यावर कळलं की हा विषय. मग काय मी पण भिडलो. भाजी तर काही खतरनाक झाली होती. बाकी काय नाही, आम्ही जेवण करतोय तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका की.